नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नेपाळमध्ये झालंय जे काय चाललंय, जे काय सत्ता परत झालं, त्याला राजकीय भाषेमध्ये रेजिम चेंज म्हणतात. रेजिम चेंज याचा अर्थ तिथे जी प्रस्थापित सत्ता असते, मग ती लोकशाहीची असो किंवा हुकुमशाहीची असो किंवा लष्करशाहीची असो, ती जनतेच्या उठावातून आणि प्रचंड हिंसाचारातून उलथून टाकली जाते आणि तिथे पर्यायी सत्ता किंवा सत्ताधीश आणला जातो. एक नवी व्यवस्था उभी केली जाते, जे आपण बांगलादेशमध्ये 1.5 वर्षापूर्वी बघितलं. 2024च्या भारताच्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांचं एक आंदोलन सुरू झालं आणि ते आंदोलन इतकं हिंसक होत गेलं की तिथल्या लष्कराला हस्तक्षेप करावा लागला आणि लष्कराच्या मदतीने बांगलादेशच्या निवडून आलेल्या दीर्घकालीन पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना लष्करी विमानातून भारतात पळून यावं लागलं, भारतात आश्रय घ्यावा लागला. हळूहळू करत लष्कराने सगळ्या एकूण शासकीय व्यवस्थेवर नियंत्रण आणलं. पोलीस आणि नागरी शासन व्यवस्था काम करायला लागली आणि तात्पुरता म्हणून नोबल विजेता मोहम्मद युनुस याला एक हंगामी नेता म्हणून बसवला. तो लवकरच निवडणुका घेऊन लोकशाही सरकार आणेल असं सांगितलं गेलं, पण असं काही झालं नाही आणि अजूनही बांगलादेशची अवस्था अक्षरशः खिळखिळी झालेली आहे आणि त्याला रेजिम चेंज म्हणतात. कारण तो रेजिम चेंज हा अमेरिकन हस्तक्षेपाने घडवून आणला गेला. पाकिस्तानातल्या आपला बांगलादेशमधल्या मूळच्या पाकिस्तानी प्रवृत्तीच्या जमाते इस्लामी हा पक्ष आणि त्याची संघटना आणि त्यांची विद्यार्थी संघटना यांनी अमेरिकन गुप्तचर खात्याशी हातमिळवणी करून तुलनेने पुरोगामी असलेल्या अवामी लीगच्या सरकारला अस्थिर करण्याचे डावपेच खेळले, कारस्थान शिजवलं आणि ते अंमलात आणलं. त्यामधून बांगलादेशमध्ये ही उलथापालथ झाली. अमेरिकेला बांगलादेशच्या समुद्र किनारी असलेल्या एका बेटावर आपला लष्करी तळ उभारायचा होता आणि त्यासाठी त्या बेटाचा कब्जा बांगलादेशकडे मागण्यात आला. पण भारताच्या मित्र असलेल्या हसीना वाजेद यांनी ते बेट अमेरिकेला द्यायला किंवा तिथे अमेरिकेचा लष्करी तळ उभारायला साफ साफ नकार दिला. आणि त्यानंतर बघता बघता बांगलादेशमध्ये जमाते इस्लामी आणि त्यांची काही ती विद्यार्थी संघटना आहे, त्यांनी काही ना काही खुसपट काढून जे आंदोलन सुरू केलं त्याचा हिंसाचार भडकत गेला. एक असतं मित्रांनो, ज्या वेळेला गरीब देश असतो, अगदी अमेरिकेत सुद्धा हे होतं. काल परवा अगदी हल्ली 1-2 महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल, अमेरिकेच्या लॉस एंजेलिस सारख्या आणि कॅलिफोर्निया सारख्या अतिशय पुढारलेल्या राज्यामध्ये दंगे झाले, लूटमार झाली, दुकानं फोडली गेली. भणंग लोक असतात. ही भणंग लोक कुठेही काही कायदा व्यवस्था बिघडली की त्याचा फायदा घ्यायला सरसावून पुढे येत असतात. त्याला झुंड म्हणतात. आणि जेव्हा झुंडी जमा होतात तेव्हा मग कायदा व्यवस्था खिळखिळी होत असते. कायदा बंदुकीला रोखू शकतो हे माहिती असल्यामुळे झुंडी बंदुकी रोखल्या गेल्या पोलिसांच्या तरी दाद देत नाही. अशा वेळेला जर लष्कर मैदानात आणलं तरच झुंडींना आवर घालता येतो. कारण लष्कर पोलीस कायद्यानुसार चालत नाही. लष्कराचे सैनिक हे समोर दिसेल आणि आपल्या आज्ञा पाळणार नाही त्याला गोळी घालायला मोकळे असतात. त्याला कोणी कोर्टात फेक एन्काउंटर म्हणून पकडू शकत नाही, ना खटला चालवू शकत. पण एक गोष्ट होते की लष्कर आणलं की कायद्याची व्यवस्था खिळखिळ येऊन जाते. लष्कराचा कायदा चालतो आणि लष्कर ही हुकुमशाहीच असते, जे पाकिस्तानात आपण सातत्याने बघत आलो.
तो रेजिम चेंज हा तिथे झाला. श्रीलंकेत पण तसंच होऊ घातलं होतं. पण ज्या वेळेला परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा तिथले राजकारणी आणि तिथलं लष्कर यांनी भारताची मदत मागितली आणि भारताने ती मदत देऊ केली. त्यामुळेच श्रीलंका परत एकदा सेटल झालेला आहे. हे सांगण्याचा हेतू असा की नेपाळमध्ये राजेशाही घालवून तिथे लोकशाही आणण्यासाठी डाव्या विचारांच्या पक्षांनी आणि जे काही उत्पात केले होते त्यातून राजेशाही संपली. अशाच एका कारस्थानातून दीर्घकाळ पुढे जवळजवळ 200 वर्ष नेपाळमध्ये जी राजेशाही होती ती उलथून टाकण्यासाठी जे कारस्थान रचलं गेलं त्यामध्ये राजघराण्यातलाच एक राजपुत्र होता. तो मतिमंद होता. त्याला अशा प्रकारे फितवलं गेलं की त्याने संपूर्ण राजघराण्याच्या संपूर्ण कुटुंबाला परिवारालाच गोळ्या झाडून ठार मारून टाकलं. त्यातला एक जो काय तो ज्ञानेंद्र नावाचा उरलाय त्यांनीही अखेर जे अराजक माजलं होतं तेव्हा आपला अधिकार सोडला आणि नेपाळमध्ये काय ती लोकशाही आली. प्रचंड नावाचा एक नेता जो मूळचा माओवादी आहे, आपल्याकडे जसे नक्षलवादी आहेत तसा हा माओवादी नेता हा नेपाळमध्ये घातपाती कारवाया करत होता. त्याने जेव्हा हे राजवंश कोसळून पडला त्याचा फायदा घेऊन जे काय उत्पाद घडवले त्यानंतर जे राजकारण सुरू झालं त्यामध्ये तोही निवडणुकीच्या राजकारणात आला आणि नेपाळची कम्युनिस्ट पार्टी, नेपाळची सोशलिस्ट पार्टी, नेपाळची माओवादी पार्टी, नेपाळची काँग्रेस या सगळ्या पुरोगाम्यांनी एकत्र येऊन राजेशाही संपवली आणि जी लोकशाही आणली. गेल्या 14 वर्षात त्या लोकशाहीने 14 सरकार बघितले. 14 सरकार आणि आलटून पालटून खो खोचा खेळ असतो ना, एकाने खो द्यायचा आणि धावत जायचं की बसलेला असतो तो उठून धावतो आणि हा येऊन बसतो. मग तो परत दुसऱ्याला खो देतो, तो बसला की तो पाठी लागतो आणि हा धावायला लागतो. अशा प्रकारे 14 सरकार झाली. आलटून पालटून त्यांचाच कोणतरी एक पंतप्रधान होतो त्यातला आणि दुसरा उठतो आणि त्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. अशा रीतीने जे काही चाललं होतं त्यामध्ये जनतेच्या इच्छा आकांक्षा, महत्वाकांक्षा नाही, इच्छा आणि आकांक्षा या पायदळी तुडवल्या जात होत्या. आपापल्या विचारधारा, राजकीय तत्वज्ञान यासाठी नेपाळच्या राष्ट्रीय हितांचा पायदळी तुडवली जात होती. हे कम्युनिस्ट वगैरे होते ते भारताची ज्याची नैसर्गिक दोस्ती असली पाहिजे, जवळीक असली पाहिजे, ती तोडून चीनशी दोस्ती करत होते. हे नवीन नाहीये. आपल्याकडचे कम्युनिस्ट पण राष्ट्रवादी नसतात. ते कुठल्या तरी कम्युनिस्ट महासत्तेचे गुलाम असतात. आपल्याकडचा डावा कम्युनिस्ट पक्ष हा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी लॉयल असतो आणि जोपर्यंत सोव्हिएत युनियन होतं तोपर्यंत सीपीआय नावाचा पक्ष हा सोव्हिएत युनियनशी निष्ठावान होता. मुद्दा असा आहे की नेपाळमधल्या या सगळ्या डाव्यांची जी सरकार होती ती चीनला फॉर होती आणि चीनसाठी भारताशी कुरापत करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. पण दुसरीकडे या सगळ्या नेत्यांनी सत्ता बळकावली पण त्यांची पोरं बाळ आणि कुटुंबीय सत्तेचे सगळे फायदे घेऊन जी चैन हाऊस मौज करत होती त्यांना फिकीर नव्हती की ज्या गरिबांच्या नावावर आपण ही सत्ता मिळवलेली आहे, राजशाही हटवलेली आहे, ती जनता 2 वेळच्या अन्नाला सुद्धा मोताज झाली आहे. त्यांच्या डोक्यावर छप्पर नाहीये, त्यांना रोजगार नाहीये याची फिकीर नव्हती. पण यांची पोरबाळ चैन करत होती. या सगळ्याला शह देण्यासाठी जे काय झालं त्यातून हे बंड झालेलं आहे, प्रक्षोभ झालेला आहे. आणि ज्या प्रकारचा प्रक्षोभ झालेला आहे ती परिस्थिती तशीच्या तशी
ज्या देशात असेल तिथे नेपाळची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. बांगलादेश, तुमचा श्रीलंका, बरोबर तशीच्या तशी परिस्थिती जर आज पाकिस्तानमध्ये असेल, तर नेपाळ नंतर पाकिस्तानचा नंबर लागला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. पाकिस्तानच्या मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये आज याची चर्चा आहे. जे रोज भारताविरुद्ध गरळ ओकत होते असे पत्रकार आज कपाळावर पाकिस्तानचे पत्रकार हात मारून घेत आहेत की आपल्याकडे मोदी सारखा एखादा नेता का नाही, ज्याने आपल्या देशाला स्थिर केलं असतं, विकासाच्या मार्गावर नेलं असतं. ते घाबरलेत. जे कालपर्यंत अगदी ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान सुद्धा भारताला शिव्या शाप देत होते असे पाकिस्तानचे सगळे कट्टर मुस्लिम मनोवृत्तीचे पत्रकार हे आज भयभीत झालेले आहेत, कारण त्यांना नेपाळ सारखी परिस्थिती पाकिस्तानमध्ये येईल याची भीती सतावते आहे. असं पाकिस्तानात का होऊ शकतं? अशी काही चिन्ह आहेत का? मित्रांनो, तुम्हाला आठवण करून देतो, ऑपरेशन सिंदूर होण्यापूर्वी भारताने केलेली पहिली कृती अशी होती की सिंधू खोऱ्यातलं पाणी, सिंधू खोऱ्यातल्या पाचही नद्यांचं पाणी जे वर्षानुवर्ष पाकिस्तानला मिळत होतं सिंधू करारानुसार, ते पाणी भारताने बंद केलं. आपल्याकडच्या धरणामध्ये पाणी जास्त झालं आणि बांध फुटायची भीती असेल तर भारत ते पाणी सोडून देतो आणि पाकिस्तानात पूर येतात. पण पावसाळा वेगळा. उरलेल्या काळामध्ये पाकिस्तानचं जनजीवन, ग्रामीण जीवन हे भारतात उगम पावणाऱ्या सिंधू खोऱ्यातल्या नद्यांवर अवलंबून आहे. आणि ते पाणी तोडलं तेव्हा उन्हाळा होता, मे जून. तेव्हा पाकिस्तान आणि हिमाचल आणि उत्तर भारतात पाऊस नसतो. अशा वेळेला ते पाणी तोडल्यानंतर पाकिस्तानची इतकी दुर्दशा झाली की सिंध प्रांतामध्ये शेती करपून गेली, प्यायला पाणी मिळेल असं झालं. आणि सिंधमध्ये आज आपण बघतोय नेपाळमध्ये तशी परिस्थिती उद्भवली. सिंध या राज्याच्या, पाकिस्तानची जी 4 राज्य आहेत त्यामध्ये सिंध एक राज्य आहे. आणि त्या सिंध या राज्यातल्या एका मंत्र्याचं घर, खाजगी घर जमावाने पेटवून दिलं होतं. आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही, तुम्ही चैन कसली करताय, असा संतप्त होऊन हजारोच्या हजारो संख्येने लोक पाकिस्तानात मे आणि जून मध्ये रस्त्यावर उतरले होते आणि जो जो राजकारणी दिसेल त्याला ठोकून काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. अखेर लष्कराला आणून आणि त्या दरम्यान धरणात साचलेलं अधिकचं पाणी भारताने सोडल्यामुळे पाण्याचा प्रश्न तात्पुरता रेंगाळला आणि होऊ घातलेल्या सिंध मधल्या दंगली थंडावल्या. नाहीतर तो सिंध मधला चिडलेला जमाव हा पंजाबमध्ये, पाकिस्तानी पंजाबमध्ये घुसून पाकिस्तान मधले कालवे फोडायच्या मनस्थितीत होता. आधीच खैबर पख्तुनवा आणि बलुचिस्तान इथे पाकिस्तानी लष्कराला तिथल्या बंडखोरांनी जेरी सांडलेलं आहे. खैबर पख्तुनवा आणि बलुचिस्तान धरला तर जवळजवळ अर्ध्या पाकिस्तानवर पाकिस्तानी लष्कराची सुद्धा हुकूमत राहिलेली नाहीये. पाकिस्तानचा सेना कोणी सैनिक सापडला या 2 राज्यामध्ये, पाकिस्तानच्या पश्चिमेला बलुचिस्तान किंवा खैबर पख्तुनवा, त्यांना गाडीतून उतरवतात, नागडे करतात, मारतात किंवा गोळ्या घालतात, अशी परिस्थिती आहे. आणि पंजाब किंवा सिंध मध्ये लोक अन्न पाण्याला मोताद झालेले आहेत. थोडक्यात अराजकासारखी परिस्थिती, जी परिस्थिती नेपाळमध्ये होती जवळजवळ तशीच परिस्थिती पाकिस्तानच्या जवळजवळ अर्ध्याहून अधिक जनतेची आहे. त्या जनतेने जर नेपाळ मधल्या बातम्या ऐकल्या आणि ती जनता पाकिस्तानची रस्त्यावर आली तर पाकिस्तानचा नेपाळ व्हायला 1-2 दिवस पुरणार नाहीत. कारण आज नेहमी जी पाकिस्तानची सेना
पाकिस्तानचं लष्कर तिथल्या जनतेला दडपून टाकत होतं, तितकं सामर्थ्य आज पाकिस्तानी सेनेमध्ये उरलेलं नाही. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानच्या लष्कराचं कंबरड खिळखिळ करून टाकलेलं आहे. त्यांचे अनेक बेस उडवलेले आहेत आणि त्यांच्या सैन्यामध्ये भारतीय सेनेची दहशत आहे आणि दुसरीकडून बलुची आणि तहरीके तालिबान यांची दहशत आहे. अशा वेळेला आपल्याच जनतेवर हत्यार उगारणं हे पाकिस्तानी सेनेसाठी आत्मघाती ठरू शकतं. आणि हे जर पाकिस्तानी आम जनतेच्या लक्षात आलं, गाजलेल्या लोकांच्या लक्षात आलं, तर ते विनाविलंब पाकिस्तानचा नेपाळ करायला सुरुवात करतील. माझ्या अंदाजीने आज नेपाळमध्ये घडलेल्या घटना आपण बघतोय किंवा सोशल मीडियावर आपल्याला मिळू शकतात, तेवढ्या पाकिस्तानातल्या सामान्य जनतेला ह्या बातम्या मिळत असतील असं नाही. आणि मिळत नसल्यामुळे ती ठिणगी अशा पोषक परिस्थितीत जो भडका उडवते, ती ठिणगी तिथे पडायची खोटी आहे. स्फोटक परिस्थिती जशी नेपाळमध्ये होती तशीच पाकिस्तानमध्ये आज आहे. फरक इतकाच आहे की ठिणगी कधी पडते आणि कुठे पडते. उद्या समजा बलुचिस्तान किंवा खैबर पख्तुनवा इथल्या बंडखोरांनी उरलेल्या पाकिस्तानमध्ये आहे त्या लष्करापासून आणि आहे त्या राज्यकर्त्यांपासून पाकिस्तानला मुक्त करायची भूमिका घेतली. नेपाळच्या तरुणांनी, विद्यार्थ्यांनी जी भूमिका घेतली की या राज्यकर्त्यांपासून नेपाळ मुक्त करायचा, असले राज्यकर्ते आम्हाला नको. आणि जो उठाव झाला त्याला तिथलं लष्कर सुद्धा आवर घालू शकलं नाही, तर पाकिस्तान मधल्या 2-4 कोटी सोडा, अवघ्या 40-50 लाख लोकांनी रस्त्यावर उतरायचं ठरवलं, तर पंजाब आणि सिंध मध्ये आगीचा डोम उसळायला वेळ लागणार नाही आणि तो आवरणं लष्कराच्या आवाक्यातली गोष्ट नाही. आणि असीम मुनीर सारखा अत्यंत शेळपट सेनापती, सरसेनापती ज्या लष्कराचा आहे, त्याला तर ते आवरणं शक्य होणार नाही. आणि म्हणून माझा एक राजकीय अभ्यास आणि अंदाज मला सांगतो की जे नेपाळमध्ये आज घडताना आपण बघतोय, ते पावसाळा संपल्यावर आणि सिंधू नदीचं पाणी पावसामुळे जे येतंय ते आटल्यानंतर पाकिस्तानमध्ये असा भडका उडणार आहे. नोव्हेंबर डिसेंबर नंतर पाकिस्तानमध्ये नेपाळ सारखा प्रचंड आगडो मुसळला तर मला नवल वाटणार नाही. आणखीन 4 महिन्यामध्ये पाकिस्तानात नेपाळ सारखं एकेका राजकारण्याला, एकेका लष्करी अधिकाऱ्याला, एक एक नागरी अधिकाऱ्याला ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगलीये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीव मुठीत धरून अंगावरच्या वस्त्रनिशी देश सोडून पळ काढावा लागला तर मला नवल वाटणार नाही. जे नेपाळमध्ये आपण ऐकतोय आणि बघतोय त्यापेक्षा ही भीषण परिस्थिती पाकिस्तान मधल्या राज्यकर्त्यांची, अधिकाऱ्यांची, लष्करशाहांची आणि नोकरशाहीची येणार आहे. नेपाळ हा थेट पाकिस्तान मधल्या अशा सगळ्या सत्ताधारी आणि एलिट क्लास साठी इशारा आहे. वेळी सावध व्हा, नाहीतर पाकिस्तानचा नेपाळ होईल. या सगळ्यासाठी डीप स्टेट जबाबदार आहे, परकीयांचा हात आहे, हे मी नाकारत नाही. पण जी परिस्थिती प्रत्येक या छोट्या छोट्या शेजारी देशामध्ये आज निर्माण झाली आहे, त्याला भारत हा सुद्धा एक प्रकारे कारणीभूत आहे आणि तो विधायक कारणासाठी जबाबदार आहे, विकृत कारणासाठी नाही. तिथे अराजक व्हावं यासाठी भारताने काही केलंय असं मला वाटत नाही. पण तिथे अशी परिस्थिती निर्माण व्हायला आजची भारतातली सुस्थिती सुद्धा कारणीभूत आहे. यावर मी वेगळा व्हिडिओ करीन. आज इथेच थांबतो.
पण लवकरच नेपाळचा पाकिस्तान होणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.